हॅलो सर, येतोय का आवाज? येतोय 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 आवाज. कशा आहात तुम्ही? सर बरा आहे. मी सप्टेंबर 12ला काय तर तुमचं 12 का 15ला घेतलं होतं, चालू केलं होतं. हम्म. तर आता मला वाटतं एक तुमचं एक 4 काम करा महिने ना, झाले. हिंदीत कम्फर्टेबल हां आहात सर. ना तुम्ही? हिंदीमध्ये? हां, कम्फर्टेबल आहे सर. हाँ। आपका नाम बताइए, नाम आप कहाँ से है? सर माझं नाव कृष्णराव रघुनाथ केंगार. ओके. कृष्णराव रघुनाथ केंगार, जिल्हा सांगली, तालुका आटपाडी, हम्म. राहणार खरसुंडी. हम्म. कब तर से शुरुआत माझं हुआ सर था असं प्रॉब्लम आपको? होतं. कंडीशन क्या थी आपकी? हॅलो सर. हाँ, आपका कब से प्रॉब्लम शुरुआत हुआ और कंडीशन क्या थी बोला आपकी? सर ज्यावेळी तुमची अपॉइंटमेंट घेतली ना, त्या टायमाला मला वाटतं एक 6 का 7 महिने झालते माझे. हम्म. तुमच्याकडून चालू केल्यावर हम्म. नंतर त्याच्या अगोदर. हम्म. आता तुमचं चालू करून 4 महिने झाले. ओके. त्यावेळेस कसं वाटत होतं आपल्याला नेमकं? काय म्हटलं सर? त्याच्या अगोदर कंडिशन कशी होती आपली? आपला कोणता ग्रेड होता? काय ह्याच्या होता? अगोदर मला म्हणजे जास्त चालता येत नव्हतं. चाललं का दुखायचं. मग दुसरं आयुर्वेदिक चालू होतं. हम्म. पण ते तेवढं खाल्लं का बरं वाटायचं. हम्म. आणि तुम्ही जसं म्हणला, की तुमची ज्यावेळी ते गोळ्या चालू होत्या, हम्म. महिना 2-3 महिने त्रास होईल. हम्म. 3 महिने त्रास झाला मला. हम्म. गोळी खाल्ली का त्रास व्हायचा, दुखायचं. हम्म. आणि मागच्या नोव्हेंबर महिन्यापासून मग दुखायचं माझं कमी झालं हळूहळू. हम्म. आणि खूप आता कसं होतंय महत्वाची कधी गोष्ट आहे ती, कारण काय होतं लोकांना इथेच प्रॉब्लेम तयार होतो. लोकांना पेन वाढलं का असं वाटतं नाही काहीतरी पेन ताबडतोबच कमी झालं पाहिजे. तिथे नाही, खऱ्या नाही, नाही. अर्थात खूप मोठी अडचण तयार होते. नाही सर, मी तुमचे व्हिडिओ बघितले होते बरेच. काय हम्म. त्यात तुम्ही असं सांगितलं होतं, की तुम्हाला त्रास होणार 2-3 महिने त्रास होणार. हम्म. मला 3 महिने झाला त्रास. गोळी खाल्ली की दुखायचं, बसाय उठाय येत नव्हतं. हम्म. आणि मागच्या नोव्हेंबर महिन्यापासून मला त्रास कमी झाला. नाही असं नाही. पण रनिंग कुठं गाडीवर रनिंग जास्त केलं, 60-70 किलोमीटर केलं का जरा म्हणजे जरा त्रास होतो. तर ही बाजू दुखते माझी अजून. अजून ते असं होतंय. बाकी ना सर भरायचं. अजून कसं आहे हां आता सर. ती सुरुवात झालेली आहे कुठे त्याला. ओके. हां. जसंही ते आणखीन भरत जाईल ना आणि त्याच्याशी रिलेटेड आणि त्यात एक्सरसाइज करत चाला. तुम्हाला आणि सर पहिले स्टार्टिंगला तुम्ही ते 3 बॉटल एक्स्ट्रा दुसऱ्या 3 दिलते का नाही हं, वेगवेगळ्या. हं, हं, त्यात तुम्ही मला ते 2 बंद करायला सांगितले. हं. ते बंदच आहे ते अजून. ओके. असं आहे. आहे प्रॉडक्ट कारण आहे का त्याचं तुमचं? दाखवता का मला प्रॉडक्ट? सर मी आता माझं दुकान आहे. ओके. फॅब्रिकेशन आहे. ओके. काय फॅब्रिकेशन आहे. मी तुमचं आता तुमचा दुकानात ग्रेड आहे सर. कोणता होता? सर 3rd होता. ओके. आणि कधीपासून त्रास चालू झाला तुम्हाला? अ, मला आता कमीत कमी एक वर्ष होत आलं. वर्ष होत आलं. हां, तुमचं औषध घेण्याच्या अगोदर एक 6-7 महिने झालतं त्याला. 6 महिने तर झालते. हं. आणि आता किती टक्के रिलीफ वाटतो तुम्हाला आता? आता मला 60-70% रिलीफ आहे. पण कधी-कधी काय होतं सर, हं. काय झालं तर मग कधी-कधी जरा मग त्रास होतो, असं होतंय. काही हरकत नाही, काही हरकत नाही. कसं होईल की थोडंसं हे झालं का म्हणजे आणखीन 3-4 महिने गेले का, तर आणखीन जास्त रिलीफ जाणवेल तुम्हाला. आणि एक्सरसाइजने काय होत जाईल ते मजबूत होत जाईल आणखीन. ओके. थोडासा वेळ घेतं, पण ते मुळावरतीच काम करतं त्यासाठी. आणि सर कसं आहे, कधी-कधी मी पाय पसरून बसलो का नाही असं, हं. ते लॉक होतंय असं. लॉक झालं का लवकर म्हणजे जरा मग त्रास जरा इकडे-तिकडे हालूस तर हालता येत नाही. ते अजून असं थोडं होतं. सप्लाय बराच स्कोप आहे त्याच्यामध्ये भरण्यासाठी. ओके. तुम्हाला पहिले म्हणजे काय लय करता येत नव्हतं, आता जे करता येऊ लागलेत ते? सर मला म्हणजे कसं मला जास्त चालता येत नव्हतं जास्त करून. हं. असं रनिंग जास्त चालत नव्हतं. म्हणजे कसं 1-2 किलोमीटर जर चाललं का नाही, हं. तरी मला त्रास होतो. आता मी चालतोय नाही असं नाही. चालताना मला काय विषय म्हणजे काय अडचण येत नाही चालताना. चालताना काही अडचण येत नाही आपल्याला. हां, नाही अजिबात नाही. चालताना काय नाही. आता मस्त मी 1-2 किलोमीटर जरी चाललं, हं. तरी मला त्रास होत नाही. आता त्रास केव्हा होतो मग आपल्याला आता? मग त्रास म्हणजे रनिंग केलं का नाही, समजा एक 50-60 किलोमीटर रनिंग कुठं गाडीवर गेलो, ओके. तर मग जरा तर मग गाडी जरा मग थोडा त्रास होतो. गाडी चालवली तेव्हा. पण ठीक आहे, असं आता आहे. तुम्ही हां. बऱ्याच कम्फर्टमध्ये आलेला आहात. त्रास फक्त हां. तेवढा आहे की तुम्ही मोटरसायकलवर जास्त हे केलं तर. आणि तसंही तुमचं मला फॅब्रिकेशनचं काम दिसतं म्हणजे हेवी काम आहे तुमचं. हां, सर. हां. तरी बऱ्याच प्रमाणात. तरी सर तुम्हाला सांगू का, मी वजन उचलत नाही अजिबात. हां. जे वेट असतं ना, वेट अजिबात उचलत नाही काय. जे हं. कामगार असते ते त्यांच्याकडनं असं कुठं साईडवर गेलो तर त्यांच्याकडनंच करून घेतो. पण वजन उचलत नाही मी जास्त. हं. अजून तर वजन उचललं नाही. एक 4 महिने तुमची औषध जशी घेतोय नाही, हं. तसं वेट उचललंच नाही मी. नाही उचलूही नका सध्या. भरून निघू द्या त्याला पूर्ण. जवळपास आपण 7-8 महिन्याच्या पुढे गेलो की मग तुम्ही हळू-हळू वजन उचलायला लागाल. आणि त्यासोबत जी एक्सरसाइज दिली ती करतात का तुम्ही? एक्सरसाइज सर काय नाही अजून तर काय केलं नाही. तुम्हाला खूप कारण जास्त फरक येईल बरं का त्याने पण.
नाही मला फरक आहे तर फरक आहे. फरक आता मला कसं झालंय काल जरा कामात जरा हे झालं नाही त्यामुळे जरा दुखायला लागलंय. तर 60-70% तर फरक होता मला. असं असं. तरी म्हणलं लय दिवस झालं तुम्हाला बोललो नाही म्हणून म्हटलं तू कमी फोन करून बोलावं तर असा विषय झाला सर. ते काय होतं की पेन वाढलं का लोकांना सुरुवातीला खऱ्या अर्थाने पेन सुरुवातीला वाढणं हेच लक्षण आहे की ते काम करत आहे. तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे कारण पेन वाढत असेल तर जीवन येत चालतं, ब्लड सप्लाय होत चालतो, परंतु पेन हे कधी असंही असतं थोडंसं. त्यामुळे लोकांना काय वाटतं नाही नाही पेन नकोच, पेन कमी असलं पाहिजे, मधून काही झालं तर चालेल, परंतु ते उलट आहे खऱ्या अर्थानं. ते पेन सुरुवातीला वाढतं, हळूहळू ते ऑटोमॅटिक फक्त पेन. सर काय होतंय आता तुम्ही मला जसं सांगितलं होतं जे म्हणजे नॉनव्हेज वगैरे खायला नसतं म्हणजे चालतंय ते कधी तर खातो 4 दिवसात 8 ते बी गोळ्या खाल्ल्या की 2-3 तासानं खातो असं करतो. ते अंतर ठेवलं गेलं पाहिजे. त्याचं शोषण चांगलं होतं. नॉनव्हेज सोबत कसं शोषणला परिणाम होतो त्याचा, म्हणून आम्ही तसं सांगत असतो. मग ते जरा म्हणजे कधी तर मग त्रास होत नाही असं कधी त्रास होत नाही मला क्वचितच होतो जास्त नाही. पण पण 50-60% तर फरक आहे नाही असं नाही. तुमच्या सानिध्यात बरेच एव्हीएनचे पेशंट असेल, बऱ्याच लोकांचा अहो विश्वास सर बसत भरपूर नाही. आहेत आता सर इथं आमचे पाहुणेच आहेत इथनं एक 7 किलोमीटर अंतरावर आहेत. त्यांना बी त्रास आहे. नंबर दिलता तुमचा त्यांना तुम्ही बोला तुमचं त्यांचं भाषण झालंय बहुतेक. त्याला ग्रेड 4 आहे काय तर. नाही मला पूर्ण भारतातूनच एवढे कॉल आणि एवढे रिपोर्ट असतात. आता कसं आहे की जर स्टेज खूपच खराब असेल, बॉल पूर्णतः खराब झालेला तर आम्ही रिकमेंडच करत नाही तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे. नाही बरोबर तुम्ही बोलला होता ना मला. नाही तर हा. चान्सेस असेल तरच आम्ही रिकमेंड करतो आणि पेशंटला तेवढा संयम पाहिजे. प्रॉब्लेम काय आहे माहितीये का, पेशंटला 10-5 दिवस असे लोक आहेत की जे फक्त थोडं खाल्लं का सोडलं, इकडे पळाले, तिकडे पळाले, इकडे. ते नाही होऊ शकत वर्कआउट. कारण हे कसं हेलिंगचं सायन्स आहे, वेळ घेतं, परंतु ते खूपच इफेक्टिव्ह आहे. नाही सर तुम्ही जसं सांगितलं सर एक दिवस मी चुकवलं नाही गोळी खायला. डेली खातो सकाळ संध्याकाळ जेवणाच्या अगोदर 1 तास खातो. ओके. प्रोडक्ट पोहोचलं नाही का तुम्हाला अजून? पोचलं काल आलंय ऑर्डर दिली की 4-5 दिवसात येते. येतं ना? 5 दिवसात येते. चालेल. फक्त मला काय विचारायचं होतं सर आता ते 2 औषध आपण ते तुम्ही कॅन्सल करायला सांगितली होती. हां. ते नसते तर चालतेत ना? मला ते बघायचे होते तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे आता. आता तुमच्याजवळ नाहीये ते, परंतु ते जर दिसले असते ना, त्याचं नाव सांगू शकाल का मला तुम्ही? ते रेगेन काय तर आहे 2 औषध आहे ते तुमचे 3 प्रोडक्ट आहेत ना एका ह्याच्यामध्ये. एव्हन केअरचे 2 येतात. एक आणि रिगेनकेल असतो, दुसरं एक रिशेल असतो. रेशल एक ते मिनिट 2 मी ती किट घेतो. एक मिनिट. नाझिम, वो किट लो बोला एवियन केयर की इधर. आणि त्यात सर आता तुमचे कधी कधी व्हिडिओ बघतो व्हिडिओ बी येत नाही ते क्वचितच दिसते ती व्हिडिओ बरोबर म्हटलं. नाही व्हिडिओ कसं झालंय की आता आमचं काम एवढं वाढलेलं आहे ना की व्हिडिओला आम्हाला असं स्कोपच सापडत नाही कारण नाही पण पेशंट. सर आता जे माझ्या सानिध्यात येते त्यांना मी सांगतोय की तुमच्याबद्दल की असं तुम्ही एखादा संपर्क करा. असं आहे मी प्रत्येकाला सांगतोय ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांना सांगतोय असं आहे. आता हा जो बॉक्स आहे याच्यामध्ये एक मिनिट मी दाखवतो तुम्हाला. हे जे 2 एव्हीएन केअर हे चालू आहेत का तुमचे? ते चालू आहेत सर. एव्हीएन मग आता केअरने त्रास वाढला होता ना तुमचा याचा कशाचा पायाचा पेनचा? त्रास वाढला होता की ते 2-3 महिने त्रास होत होते ना. त्याने त्रास होतो 2-3 महिने. ओके. खूप सुंदर लक्षण आहे ते. कारण ते त्रास वाढवतं ना तर ब्लड सप्लाय रिस्टोर करत असतं ते. सर तुम्हाला सांगू का 2 महिने मला त्रास झाला. 2 महिने म्हणजे असं गोळी खाल्ली की नाही मला असं बसता उठता येत नव्हतं एवढं म्हणजे दुखायचं. ओके. असं आहे. मग आता मागच्या नोव्हेंबर महिन्यापासून मला त्रास नाही काय नाही मी चालतो फिरतो काय अडचण येत नाही. आता देखील तुम्हाला जातो सर मला चाला येते आहे का. फरक आहे सर. तुमचं असं मी लोकांसोबत आमचा रिव्ह्यू जो आहे अनुभव आहे हा शेअर करेल मी लोकांसोबत. नाही करा सर करा काय अडचण नाही. काही अडचण फक्त असेल जरा मला फोन करा मी सांगेल तुम्हाला. ओके ठीक आहे सर. ओके चालेल. सर 2 मिनिटं अजून एक सर म्हणजे आपल्याला भरून आलेलं किती दिवसांना रिपोर्ट म्हणजे करू काय? 9-10 महिने तर आपण कंटिन्यू चालवतो नंतर मग आपण काय सर करतो तुम्हाला सांगू मी सर गोळ्या मी खाणार तुम्ही जोपर्यंत खा म्हणसाल तेव्हा मी गोळी खाणार त्याचं काय नाही. आणि नंतर काय करतो आपण हळूहळू गोळ्या काढतो तुमचा एक्सरे किंवा तुमचा MRI तेव्हा आपण रिपीट करून घेऊ एकदा. ओके. रिपीट केल्यानंतर त्याच्यात किती हिलिंग आहे हे बघून घेऊ. ओके. आता बऱ्याचशा केसमध्ये 2 गोष्टी घडतात काही केसेसमध्ये. लोकांचं खूप भरलेलं असतं पण पेन बाकी असतं. त्यामुळे लोकांना वाटतं पेन कमी झालं पाहिजे.
काही केसमध्ये असं असतं की पेन नसतं, पण भरायला स्कोप असतो. ओके. नाही नाही हां. मी सर समजू शकतोय. आता पेन ज्यावेळी होईल का नाही त्यावेळी नासा ठणक्या मारते त्याच्या ठणकं मारते. त्यामुळे मी जाणू शकतो कुठं प्रोसेस चालू आहे. एक्झॅक्टली. त्याबद्दल काय नाही. एक्झॅक्टली. व्यवस्थित आहे. आणि सर तुम्हाला सांगू ज्या दिवशी पूर्ण म्हणजे मला 70-80% जर बरं वाटलं तर मी तुमची भेट घेणार तिकडं सर. 200% 200% काहीच हरकत नाही. काहीच कारण तुमच्यावर विश्वास आहे सर. कारण मी आता गोळ्या खातोय मला फरक आहे तर आहे. पहिला लय त्रास होता. 3 महिन्यात त्रास तुम्ही म्हटला तर त्रास 2 महिन्यात त्रास घेतला. पण मग नंतर माझा हळूहळू त्रास कमी झाला. हां, ही गोष्ट लोकांना तीच जमत नाही तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे. हा हां. जर थोडा त्रास सहन केला ना, आम्ही कधी-कधी त्यासाठी सांगतो एखादं सिंपल पेन किलर घ्या तुम्ही काही दिवस. ओके. त्यावेळी त्याला भरायला वेळ लागतो आणि भरायला वेळ लागत असेल तिथे पेन होतं. आणि पेनसाठी आम्ही त्याला काय होऊन जातं, की नाही, नाही पेन खूप वाढलं, पेन खूप वाढलं मध्येच तो थांबवून टाकतो. नेमकी जी आणि गोष्ट सर आता भरायची कसं बाकी करतोय होती ना जरी ती मला लपून त्रास व्हायला लागला नाही, हां. जरी त्रास व्हायला लागला तर मी पेन किलर खात नाही सर आता. हं, 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 हं. ते मला माहित आहे एक 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 दिवस किंवा अर्धा दिवस ते त्रास होणारच. परत आपोआप कमी येतोय. ऑटोमॅटिक त्यामुळे पेन किलर बी खात नाही मी आता. काहीच हरकत नाही, काहीच हरकत असं नाही. आहे. ओके. चालेल. तुम्हाला काही आणखीन वाटलं तुम्ही फोन करू शकतात मला, बोलू शकता माझ्यासोबत. ओके. चालतंय, चालतंय. ओके. चालतंय, चालतंय. आनंद वाटला धन्यवाद. तुमच्याशी ऐकून. ओके. नाही, नाही. आहे सर. व्यवस्थित आहे, व्यवस्थित आहे. ओके.